नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मोस्ट डिलिशियस मॅगी मसाला पास्ता. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी घेतलेला आहे एक बारीक कट केलेला कांदा, एक टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. त्यानंतर अर्धी वाटी ओला वाटाणा मटार घेतलेला आहे. त्यानंतर मॅगी मसाला पास्तासुद्धा घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला मसालासुद्धा मिळालेला आहे, तर बघू शकता इथे. त्यानंतर आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेला आहे. 1 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालून आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे आणि आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. एकदम सिंपल आणि इझी रेसिपी आहे. तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करा. तर बघू शकता त्यानंतर आपला टोमॅटोसुद्धा सॉफ्ट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला मटार घालून चांगल्या प्रकारे परतून घेतलेलं आहे. तर बघू शकता ही रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनसाठीसुद्धा बनवू शकता. अगदी सहज आणि लवकर तयार होते. तर बघू शकता त्यानंतर आपल्याला मसालेसुद्धा घालून घ्यायचे आहे. तर बघू शकता 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता मीठ आपल्याला कमीच घालून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असते. तर बघू शकता इथे मीठ चवीप्रमाणे घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला मसाले तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे मी मसाले चांगल्या प्रकारे परतून घेत आहे. त्यानंतर आपल्याला टोमॅटोसुद्धा आपले सॉफ्ट झालेले आहेत. तर बघू शकता त्यानंतर आपल्याला मॅगी मसालासुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे मी पूर्ण पॅकेट त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि परतून झाल्यानंतर लगेचच आपल्याला पास्ता त्यामध्ये घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे पास्तासुद्धा मी चांगल्या प्रकारे परतून घेत आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. तर साईडच्या गॅसवर मी गरम पाणी ठेवलेलं होतं, ते सुद्धा त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे पास्ता आपला शिजलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून त्याची उकळी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि पाणी घातल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे पाणी घातल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे. आणि बघू शकता इथे आपल्या पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. कमी गॅस ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे त्यानंतर बघू शकता आपले 10 मिनिटानंतर आपला पास्ता एकदम खाण्यासाठी रेडी झालेला आहे. आणि बघू शकता की ते एकदम मस्त आणि डिलिशियस दिसत आहे. त्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे आपला मॅगी मसाला पास्ता एकदम खाण्यासाठी रेडी झालेला आहे आणि बघायलासुद्धा एकदम डिलिशियस असा दिसत आहे. माझ्या मुलांनासुद्धा हा पास्ता एकदम फेवरेट आहे आणि आवडलासुद्धा. तर ही रेसिपी तुम्ही नक्की आपल्या मुलांसाठी ट्राय करून बघा आणि त्यांनासुद्धा हा पास्ता नक्की आवडेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.